2 आठवड्यांपूर्वी ना नम्रताने मोमोज आणले होते आणि ते मोमोज मला एवढे आवडलेले, की मी तेव्हाच विचार केलेला, की चला आपल्याला सुद्धा ना घरात असे एकदम मस्त असे छान मोमोज बनवायचे आणि त्याचा शेप वगैरे पण मला खूपच आवडलेला. म्हणून मग मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा कोबी आणली आणि नंतर मग असं झालं, की मोमोज बनवायला मला वेळच मिळाला नाही. म्हणून मग शेवटी कोबीची भाजी बनवली आणि कोबी संपवली, कारण जास्त दिवस ठेवली तरी कोबी खराब होते. त्यानंतर ना पुन्हा गेल्या आठवड्यामध्ये मी कोबी आणली. छोटीशीच कोबी मला 10 का 15 रुपयाला मिळालेली. ती आणली आणि म्हटलं की चला संध्याकाळच्या वेळेला मोमोज करूया. पण क्लासहून आल्यानंतर एवढी जाम थकलेली, की तेव्हासुद्धा मला मोमोज काय माझं प्लॅन पूर्ण झालंच नाही. आज विचार केलेला की मोमोज करायचं आहे म्हणून काल संध्याकाळी ना येताना कोबी आणली, पण ते सुद्धा झालं नाही. मग शेवटी आता नम्रतेच्या टिफिनसाठी काहीच पर्याय नव्हता, म्हणून तीच कोबी बाहेर काढली. म्हटलं आता हीच कोबी आपल्याला करावी लागेल. पण एवढं आहे की याच्यातला ना पाऊण भाग मी केलेला आहे, पावभाग मी ठेवला आहे. जर माझा मूड झाला तर संध्याकाळी ना मोमोज बनवूया असा माझा विचार होता. तर पाहू आता ते जर झालं तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. पण नम्रताच्या डब्यासाठी आज जी सकाळी कोबीची भाजी बनवली ती एकदम अप्रतिम झालेली आणि ना कोबीच्या भाजीमध्ये मी टोमॅटो घालते. जे माझ्या मैत्रिणीने मला विचारलेलं की मी पहिल्यांदाच पाहिलं आहे म्हणून. तर काही जणं घालतात, काही जणं घालत नाहीत. तुम्ही घालत असाल तर मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर मस्त उडदाचा लाडू असं नम्रताचं टिफिन पॅक केलं. त्यानंतर तिच्यासाठी चहा काढला. तर असं माझं ना हे सकाळी 7 वाजताचं रुटीन आहे जे शेअर केलं आहे.